ज्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनाला आकार दिला, ज्यांनी आपल्या आचरणाला आदर्शाचा मुलामा चढवला, ज्यांनी आपल्या जगण्याला एक वेगळा अर्थ प्राप्त करून दिला, या वंदनीय गुरूंना स्मरण करण्याचा हा दिवस. My name is Rehan Sheikh. Guru Purnima is a festival we decided to our teachers. We celebrate Guru Purnima as a mark of respect to our teachers and gurus. Gurus have a very important
roles in our life. A guru not only teaches and gives us the knowledge, but also shows the right path of lead our life. Thank you. I wish you all a happy Guru Purnima. Have a nice day. Thank you. सुंदर अशी कविता घेऊन येत आहे अमृत मागणे व समीक्षा सहलेकर. मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमा ही शिष्य आणि गुरु हे साजरी करतात. आपल्या मनात गुरुविषयी आदर व सन्मान साठवून ठेवलेला असतो. तो आपण गुरुपौर्णिमेला त्यांचा सत्कार करून सांगतो. तसेच आषाढ शुद्ध पौर्णिमेला पण गुरुपौर्णिमा असे म्हणतात. तसेच आपल्या मनातील शिक्षकांबद्दल मान सन्मान असे साठवलेले असते, ते आपण त्यांच्या समोर व्यक्त करतो. धन्यवाद. आई वडील पंखही लागतात, गुरु मुली शिकवतात. अशा गुरुबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी मी समर्थ सांगायला आलो आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि पूज्य माझे नाव समर्थ श्रीराम सांगळे. मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्त 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही माझी नम्र विनंती. अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढी शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा म्हणून ओळखले जाते, कारण आदि गुरु व्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता. ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरी लिहिताना गुरु असतो, श्वासपूर्तीचा गुरु असतो, मार्गदर्शनाचा गुरुच असतो, किरणांशेचा. सन्माननीय व्यासपीठ व गुरुजन आणि माझ्या मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम तर ज्ञान देणाऱ्या गुरुजनांचे मी वंदन करते. आपल्या भारतीय संस्कृतीत सुरुवातीपासूनच गुरु आणि शिष्य परंपरा चाललेली आहे. त्यामध्ये आपल्याला बरेच उदाहरणं बघायला मिळतात. प्रभू रामचंद्रांचे गुरु वशिष्ठ ऋषी, तसेच पांडव आणि कौरवांचे गुरु समूहाची सांगते. गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, माझे नाव श्रद्धा झडे. मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी 2 शब्द माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास आणि प्रमाण त्याचे प्रतीक. आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपूजनाचा दिवस. या दिवशी शाळेत, मठ मंदिरात, गुरुकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपली पहिली गुरु म्हणजे आई. आई आपल्याला बोलायला चालायला शिकवते. आपले दुसरे गुरु म्हणजे वडील. वडील आपल्याला समाजात जगायला शिकवतात. आपले तिसरे गुरु म्हणजे शिक्षक. शिक्षक आपल्याला ज्ञान देतात. गुरु विना अंत नाही, गुरुने दिलेल्या ज्ञानाला अंत नाही. आदरणीय व्यासपीठ, शिक्षक वृंद, कालच मी पहिली वर्गात गेले होते
आणि त्याला गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची हे सांगितलं. गेले पहिली वर्गातल्या मुलांनी काल मी सांगितलं, पहिला गुरु ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्या जगात आणलेले सुंदर जग पाहण्यासाठी आपल्याला आणलेले त्या आई बाबांना आपण पहिला गुरु मानतो. त्यानंतर प्राथमिक शिक्षण देणारे आपले गुरु जे की आपल्याला पहिली वर्गापासून 10वी वर्गामध्ये शिकवतात. त्याच्यानंतर कॉलेजचं शिक्षण तुमचे देणारे माध्यमिकच्या पुढचे जे शिक्षक आहेत ते तिसरे गुरु. चौथे गुरु तुम्हाला अध्यात्म शिकवणारे आणि 5वे गुरु जे तुम्हाला पूर्ण आयुष्याचं जे वळण आहे आपलं ते कशा पद्धतीनं आपल्याला पार करायचे हे सांगणारे 5वे गुरु. आताच खूप छान काही विद्यार्थ्यांनी आपल्याला माहिती सांगितली. जसं संत कबीराने सांगितले की गुरुबिन कोण बताए बाट, गुरुबिन कोण बताए बाट. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कुठेही पुढे जायचं असेल तर आपल्याला गुरुपौर्णिमा काल झाली. काल सुट्टी होती. सगळ्यांना छान गुरुकडे आई बाबांबरोबर जातात. पण शाळेतले गुरु राहिले होते जे शिकवतात आपल्याला. पहिला गुरु आई, दुसरे गुरु वडील, आई वडील, आणि नंतर तिसरा गुरु जो असतो तो आपल्याला ज्ञान देणारा म्हणजे शिक्षक. तर त्या शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी काल सुट्टी असल्यामुळे आज आपण हा कार्यक्रम घेतलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे आपण कोणत्याही वर्गाला एखादा कार्यक्रम दिला तिथे उत्साहाने पार पाडतात. तसं त्या 7वीच्या मुलांनी फक्त सांगायला उशीर आणि लगेच कार्यक्रम सगळा छान केला. त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद मानते. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. काल गुरुपौर्णिमा झाली आणि आपण सगळ्यांनी ती साजरी केली. पण आपल्या शाळेत राहिली होती म्हणून आपण आज साजरी करतो. आपण कुठलाही कार्यक्रम त्या दिवशी साजरा करतो. परंतु आपण गुरु पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा, आषाढ महिन्यातली मराठी महिने आपल्याला लक्षात नसतात. तर आषाढ पौर्णिमा ही काय आहे? पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा म्हणतात. व्यास म्हणजे कोण? आपले सगळ्यांचे गुरु पहिले ज्यांनी महाभारत लिहिलं. मी मागच्या वर्षी आपण जेव्हा रामामूर्तीची स्थापना झाली तेव्हा मुलांना 2 प्रश्न केले होते. आपले ग्रंथ कोणी लिहिले हे सगळ्यांना माहिती पाहिजे. रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकी ऋषींनी. आणि महाभारत कोणी लिहिलं? तर व्यासांनी लिहिलं. मग ज्या महाभारत व्यासांनी लिहिलं त्यांचा जन्मदिवस आपण व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. त्यांचे आपण आभार, कारण आपल्याला एवढं मोठं महाभारत त्यांनी इथं लिहिलं. अनुष्का स्वामीकरनं सगळे छान गुरु सांगितले तिने. कोणाचे कृष्णाचे गुरु कोणते होते, कौरवांचे गुरु कोण होते, हे आपल्याला आपली संस्कृती माहिती पाहिजे. कालच मला म्हणजे याच्यासाठी मुद्दाम सांगते की आपल्याला आपली संस्कृती आपण विसर पडतो. घरी पण सांगितलं जात नाही आणि इथं शिक्षक सांगतात ते तुमच्या डोक्यावरून जातं आणि तुम्ही ते विसरून जाता. तर आपल्याला आपली संस्कृती मेन म्हणजे काय? आपले 2 ग्रंथ माहिती पाहिजे आणि ते कोणी लिहिले हे माहिती पाहिजे. मी जर खूपदा हे सांगून झाले पण आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपले 2 ग्रंथ कोणते आहेत. आपण हिंदू आहोत, आपले हिंदूंचे 2 ग्रंथ कोणते आणि ते कोणी लिहिले हे पण माहिती पाहिजे. मग रामायण, आता तुम्हाला पहिली दुसरीला छान गोष्टीचं पुस्तक असतं. त्याच्यामध्ये सगळ्या कथा असतात आणि त्या मॅडम अभ्यासाला घेतात. त्याचा पेपर पण घेतो आपण, 50 मार्क तोंडीचे देतो. पण आपण ते सगळं पुढे दुसरीला आलं की त्या कथा काय होत्या ते विसरून जातो. दुसरीला काहीतरी महाभारतच आहे पूर्ण आणि रामायणाच्या गोष्टी आणि महाभारताच्या गोष्टी. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कौरव विसरून जाता. फक्त इथं बोलायला आणि लहानपणी बोलायलाच तुमच्याकडे तेवढं लक्षात राहतं. तर हे सगळं शेवटपर्यंत आपण तुम्ही म्हातारे होईपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांचं लक्षात ठेवलं पाहिजे सगळं की आपल्या आई वडिलांनी आपल्याला कोणत्या परिस्थितीत शिकवलं. परिस्थिती चांगली असेल तर ठीकच आहे, पण परिस्थिती जरी तुमची साधारण असेल तरी त्या परिस्थितीमध्ये पण आपल्याला आई वडिलांनी कसं शिकवलं हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यांचे खूप आभार. उलटून बोलणं, आईचा न ऐकणं हे सुद्धा ऐके ना. तुम्हाला आई चालायला बोलायला शिकवती म्हणजे तुम्ही आईला काही बोलायचं का? आईला उलटून बोलायचं. आता तुमचे खूप अडचण मॅडम ते आमचं ऐकत नाही. काय ऐकायचं नाही आईचं? काय ऐकायचं नाही वडिलांचं? आई वडिलांचं ऐकायचं. आपण त्यांना गुरु मानतो की नाही? पहिला गुरु आपली आई.
जी आपल्याला शिकवते, चालायला बोलवते. फक्त इथं भाषण करणारी मुलं तेवढं म्हणतात, म्हणजे ज्यांना भाषण दिले ते. बाकी आपण सगळं विसरून जातो. आपण आई बाबांचं काही ऐकत नाही. आई आपल्याला अभ्यास करते, ऐकायचं नाही. आईला शाळेत येऊन मीटिंग मध्ये सांगावं लागतं की हे मुलं आमचं ऐकत नाहीत मॅडम, अभ्यास करत नाही, पाठांतर करत नाही, उलटून बोलतात, टीव्ही पाहतात, मोबाईल पाहतात. काय आईचं ऐकायचं नाही. आजपासून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्या मुलांना माझं ऐकू यायला नाही चांगलं आणि ऐकायला कान देऊन त्यांनी लक्षात ठेवायचं की आपण आज एक प्रण करणार की मी काय करणार, आजपासून माझ्या आईने सांगितलेलं ऐकणार. शिक्षकांनी सांगितलेलं तर ऐकायचंच आहे, पण आईने पहिले, आई तुमची घरी दिवसभर तुमच्या सोबत असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आईचं तुमच्यावर लक्ष असतं. त्यामुळे आई वडील कोणाचेच वाईट शिकवत नसतात, वाईट सांगत नसतात, तर आई वडिलांचं ऐकायचं. दुसरं शिक्षकांचं ऐकायचं. तुम्हाला काय सवय झाल्या तर इथं साधं तुम्हाला शिक्षकाने बोट लावलं की घरी गेलं की सांगायचं त्या सरांनी मारलं, त्या सरांनी मारलं, हे सर माझ्याकडे लक्ष देत नाहीत, हुशार मुलांकडेच लक्ष देतात, हे सांगतात. इथं प्रत्येक शिक्षक आपल्याला शिकवायसाठी बसलेला आहे. तो प्रत्येक वर्गाला शिकवतो. स्पेशल एका मुलाला एका वर्गात घेऊन कोणीच शिकवत नाही. गुरु आहेत ते तुमचे गुरु आहेत आणि गुरुला काय असतं, सगळेजण सारखे असतात. त्या शिक्षकांबद्दल बोलता, पण आजच कोणीतरी तुम्हाला मारलं की लगेच घरी जाऊन सांगता गेले. आणि आजपासून सगळ्यांनी आई बाबांचं ऐकायचं. मला कुणाचीही तक्रार आली नाही पाहिजे आईची की मुलं आमचं ऐकत नाही. आणि शिक्षकांची पण तक्रार अभ्यासासाठी मारलं हे केलं म्हणून घरून मला आली नाही पाहिजे की मॅडम आमच्या मुलाला हे शिक्षकांनी हे केलंय. कारण आजच्या दिवशी आपण ठरवलं पाहिजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचा आदर कसा करायचा. बरोबरून मी माझे 2 शब्द संपवते. माझ्या चिमुकल्याने आज सगळ्यांनी छान कार्यक्रम छान ऐकला. मला जास्त ओरडायला नाही लागलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. 7वीच्या मुलांचे विशेष आभार. त्यांनी छान कार्यक्रम आयोजन केला. आणि स्वामी सर आणि निर्मला मॅडम यांचे आभार, त्यांनी त्यांच्याकडून करून घेतला. बाकी सगळ्यांचे धन्यवाद. पुनश्च एकदा सगळ्यांनी हळून उभा राहायचे जागेवर. राष्ट्रगीत ऊंची आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू करें.